नमस्कार, अनुपमास किचनमध्ये आज आपण कुरकुरीत खमंग आळूवडी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 10 आळूची पाने घेतलेली आहेत। आपल्याला आळूची पाने घेताना ती अशी काळ्या रंगाची घ्यायची, म्हणजे आपल्या घशामध्ये ते जास्त खवखवत नाहीत। तर आता इथे मी एक पान घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता ह्या पानाला अशा शिरा आलेल्या आहेत। तर ह्या शिरा आपल्याला थोड्या थोड्या काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही त्या काढून घेऊ शकता। किंवा त्याला बेलण्याच्या साहाय्याने असे दाबून घेऊ शकतात। कारण ह्या शिरा आपण दाबल्या नाहीत तर त्या आपल्याला रोल करताना अडथळा निर्माण करू शकतात आणि आपला रोल व्यवस्थित होत नाही, तो निघतो। अशा पद्धतीने आपण पान एकदम सॉफ्ट करून घ्यायचं। त्याच्या शिरा एकदम मऊ पडल्या पाहिजे। हे बघा, अशाच पद्धतीने आपण सगळे पानं मऊ करून घेऊयात। आता आपण वडीला लावण्यासाठी जे पीठ असतं ते भिजवून घेऊयात। त्यासाठी मी इथे 2 वाट्या बेसन पीठ घेत आहे। त्यामध्ये आळूवडीला कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ घेत आहे। 2 चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत। आणि इथे काही मी मसाले घेतले आहे। त्यामध्ये मी हे लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे। आता मी हे लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि जिरा ह्यांचं बारीक वाटण करून घेतलं आहे, हे पण घालत आहे। चवीनुसार मीठ आणि हे चिंच आणि गूळ याचं मी पोळ करून घेतलेला आहे, तो घालत आहे। ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या आळूच्या पानामुळे कधी कधी घशाला खवखवपणा येतो, त्यामुळे हे जर घातलं तर तसं होत नाही। आपला खवखवपणा जो होतो तो निघून जातो आणि आपल्या आळूवडे छान लागतात। आता मी ते ओवा घालत आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचे आहे। पीठ भिजवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण जे आपले पीठ भिजवत आहे ते आपल्याला जास्त पातळी करायची नाही किंवा जास्त घट्टसरही भिजवायची नाही। ते भाज्याप्रमाणे आपल्याला बनवायचे आहे। अशा प्रकारे आपले पीठ तयार झालेले आहे। आता आपण हे पीठ आपल्या आळूला लावून घेऊया। त्यासाठी मी इथे एक आळूचे पान घेतलेले आहे। त्याला आपण अशा पद्धतीने पीठ लावून घेऊया। आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्याला जास्त जाडसरही पीठ लावायचे नाही। अशा पद्धतीने सगळं पीठ आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचे आहे।
आता ह्यावर आपल्याला दुसरे पान घालायचे आहे, पण ते पान आपल्याला दुसऱ्या दिशेने ठेवायचे आहे. अशी उलटी सुलटी पानं आपल्याला ठेवायची आहेत. आता ह्या पानालाही आपण तशाच पद्धतीने पीठ लावून घेऊया. आता आपल्यावर हे तिसरे पान टाकायचे आहे, ते आपण उलट दिशेने टाकून घेऊयात आणि ह्यालाही असे सगळीकडे पीठ पसरून लावूयात. अशा पद्धतीने तुम्ही 3, 4, 5 अशा पद्धतीने पाने ठेवून त्याला पीठ लावून घेऊ शकता. आता इथे मी 3 पानांना पीठ लावून घेतलेले आहे. आता आपण ह्याला फोल्ड करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे आहे. फोल्ड केल्यानंतर आपला असा आयताकृती वडी तयार होते. त्याला थोडा पिठाचा हात लावून घेऊयात. आणि ह्याला अशा प्रकारे दाबून आपल्याला घट्टसर त्याचा रोल बनवायचा आहे. अशा प्रकारे आपला रोल तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे रोलही बनवून घेऊयात. अशा प्रकारे 10 पानामध्ये आपले 3 रोल बनवून झालेले आहेत. आता हे रोल आपल्याला थोडेसे वाफवून घ्यायचे आहेत. आता रोल वाफवून घेण्यासाठी मी इथे एका टोपामध्ये पाणी ठेवलेले आहे. त्या पाण्याला बघू शकता तुम्ही उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मी एक लिंबू टाकलेला आहे. त्या लिंबामुळे आपलं जे आपण वाफवण्यासाठी भांडं घेतलं आहे ते काळं पडत नाही. आता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे. त्या चाळणीला थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला आपले आळूचे रोल घालायचे आहेत. आता आपल्याला ह्याला 10 मोठ्या आचेवर 20 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे. आता 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया आपले रोल शिजलेले आहेत की नाही ते. हे बघा, आपल्या चाकूला बेसन लागले नाही, याचा अर्थ आपले रोल शिजून झालेले आहेत आणि हातालाही चिकटत नाही. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं थंड करून ठेवूया. आता आपली आळू वडी थंड झालेली आहे. त्याचे एक पातळ काप करून घेऊया. त्यासाठी मी इथं सुरीला थोडंसं तेल लावून घेत आहे. तेल लावल्यामुळं आपले सुरीला पीठ चिकटत नाही. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. त्यामध्ये आपण आता आपल्या वड्या घालून घेऊयात.
ह्या वड्या आपल्याला मध्यम आचेवर 2-2 मिनिटं दोन्ही साईडला परतून घ्यायच्या आहेत. ह्या वड्या करताना तुम्ही त्या डीप फ्राय किंवा सॅलो फ्राय करू शकता. अशी ही कुरकुरीत खमंग करायला सोपी असणारी वडी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.